महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं। विठ्ठल मंदिराला विविध आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब यासह 2 टन फुलांचा वापर। मुख्यमंत्र्यांकडून हुतात्मा स्मारकावर अभिवादन। फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। स्मारकास्थळी मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडेही उपस्थित। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन। हुतात्मा चौकात अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित। काँग्रेसचा अखेर अंबादास दानवेंना पाठिंबा। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनधरणीला यश। ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन सपकाळांची घोषणा। आगामी विधान परिषदेच्या 2 जागांची काँग्रेसची मागणी। ठाकरेंच्या सेनेला अमान्य। परिषदेची केवळ एकच जागा काँग्रेसला देण्याची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडूंनी हाती घेतलं शिवसेनेचं धनुष्यबाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। झेंडा बदलला तरी अजेंडा कायम राहणार का, याकडे लक्ष। एकनाथ शिंदेंनी अधिक उमेदवार देण्याची हूल दिल्यानं उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याची चर्चा। वेळ आल्यावर तुम लढो, हम कपडे संभालते हैं, शिंदेंची ठाकरेंवर टीका। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। मुंबईला बॉम्बे म्हणाल तर बांबू लक्षात ठेवा, बॉम्बे म्हणणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सज्जड दम। नांदेड जिल्ह्याला राज्यामध्ये सर्वाधिक 813 कोटी रुपये पीक विमा मंजूर। जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यानं विम्याची रक्कम वर्ग। राज्यभरात नांदेड पॅटर्नची जोरदार चर्चा। मुंबईतील कलिंगड विषबाधा प्रकरण, अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती। अद्याप लेखी अहवाल मिळाला नाही। सायन पनवेल दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला दणका। कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड। उपायुक्तांमार्फत होणार घटनेची चौकशी। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी कोर्टानं नाकारली। खरातला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 9व्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून कोर्टात अर्ज दाखल। अशोक खरातच्या अटकेनंतर राज्यभरात भोंदूबाबतचं पीक आल्यासारखी परिस्थिती। महिला अत्याचार, लैंगिक शोषणासह फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत 14 भोंदूंवर गुन्हा दाखल। पुण्यामध्ये महिलेची रस्त्यातच प्रसूती। राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे आदेश। जालना शहरामध्ये बंदी असलेल्या नशेच्या गोळ्यांची जोरात विक्री। जालना पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये धक्कादायक बाब समोर। गोळ्यांच्या विक्रीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता।